नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर मी पुण्यामध्ये आलेलो आहे. काल बघितलाच असेल तुम्ही, मी महाबळेश्वरहून पुण्याला आलेलो आहे आणि चाललेलो आहे अलिबागला. आणि त्यासाठी मी मित्राच्या रूमवर राहायला आलतो, जे की पुण्यामध्ये आहे. चार्टर्ड अकाउंटची इंटर्नशिप करतोय तो ऑफिसमध्ये. बघू शकता, हा संदीप माझा मित्र, जे की MA हायस्कूलमध्ये आम्ही शिकत होतो सोबत. तर हा आहे CA, अजून फायनल एक्झामची तयारी करत करत इंटर्नशिप करतोय. तर याच्या रूमवरती मी आलेलो आणि या रूमचं भाडं आहे 16,000. इथं एक हॉल, एक किचन, एक बेडरूम असा आहे. तर बघू शकता इकडं अजून नवीनच बिल्डिंग आहे. तर अपार्टमेंट बघू शकता, हे एवढा बेडरूमचा एरिया आहे. इकडं वॉशरूम, बाथरूम वगैरे आहे. एवढ्याच एरियाचं 16,000 रुपये भाडं घेतलं जातं. तर इथं 5-6 जण राहतात. तर आपण इथून निघूया स्वारगेट बस स्टँडला. तिथून आपल्याला अलिबागची बस घ्यायची आहे. तर चला. सो गायस, तर आपले रस्ते वेगवेगळे होत आहेत. तर मी चाललो इकडे स्वारगेटला आणि तो चालला आहे. तर चला आपण जाऊया. ट्रॉफिक सुटलं बघू शकता इकडे. तर असा पैसे दाखवते. हां हे टायमिंग आहे. हां 1 किलोमीटर. हां त्यातच 0 आहे ना. हां 1.5 किलोमीटर झाल्यावर तुमचे पैसे पडतील. 1 किलोमीटरला किती? 1 किलोमीटरला मग 1 रुपये 1 रुपये वाढतात. हां 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 जे वरती पैसे आले ना, हां 25 जिथे दिले जिथे तिथे जेवढे पैसे आले ना तेवढेच पैसे द्यायचे. हां. तो गाईस, तर मी आलो आहे स्वारगेटच्या बसस्टँडला. तर 2.8 किलोमीटरचे मीटरनं 50 रुपये झाले. तर तेवढे देऊन मी आलो आहे. ऑनलाईन घेतला तो. तर कॅश माझ्याकडं चिल्लर असेल 20-25 रुपये. पण आता बघूया ATMला कॅश वगैरे काढायचं की नाही. तर ऑनलाईन चालतं तिकीट. PMPला पण ऑनलाईन चालतं आणि इकडं महाराष्ट्र महामंडळा पण चालतं. सगळीकडे ऑनलाईन चालतं, त्यामुळे कॅश ठेवत नाही, कारण कॅशवर आणि लक्ष ठेवावं लागतं. तर चला बघूया. सो गायस, तर सकाळी 10:30 वाजता मी या बसस्टँडवर आलो. 11:30ची शिवशाही AC बस होती. ती बस गेली, आता लागलेली आहे हिरकणी. बघू शकता, कोल्हापूरवरून अलिबागला जाणारी बस आहे. तर ह्याच बसने आता आपल्याला अलिबागला जायचं. तिथून पुढे बघायचं. तर सो गायस, तर बस निघालेली आहे. 1:08 झाले. 3 तास लागणार. 160 किलोमीटर अलिबाग आहे पुण्यातून. तर बघूया किती वाजेपर्यंत पोचते. तर ही कोल्हापूरची गाडी आहे, जी की कोल्हापूरमधून 6 वाजता निघते. तर ही हिरकणी गाडी बघू शकता. सो गायस, तर बस आलेली आहे करेक्ट 2 वाजता वल्लभनगर बस स्टँडला. तर पिंपरी चिंचवड पण म्हटलं जातं. तर आपल्या जतवरून वल्लभनगरला 2-3 बसेस आहेत, ज्या की इथेपर्यंत येतात वल्लभनगरला. स्वारगेटमधून शिवाजीनगरवरून वल्लभनगर. तर मित्रांनो, टायमिंग झालेला आहे 4 आणि बस आलेली आहे लोणावळा बस स्टँडवरती. तर कोल्हापूरवरून ही बस लोणावळ्याला येते. तुम्ही येऊ शकता लोणावळ्याला. तर ते बघू शकता, इकडे बस स्टँड आहे. बस स्टँडच्या इकडच्या बाजूला कॅन्टीन आहे. तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. इथं 15 मिनिट बस थांबते नाश्त्यासाठी. तर मी दाबेली खाल्ली आत्ता. तर चांगली मस्त होती दाबेली. 20 रुपयाला भेटते. जरा तोंड वगैरे धुवून फ्रेश झालेलो आहे. तर बघूया किती वाजेपर्यंत पोचते. इथून अजून अलिबाग निम्मा असेल. तर बघूया.
गाईस तर इथला हा ब्रिजवरचा मागच्या ब्रिजवरचा ट्रक पलटून खालच्या बोगद्यामध्ये आलेला आहे, त्याच्यामुळं ट्रॅफिक जाम झाला एक 10-15 मिनिट. 4:30 वाजलेत, अजून तरी अलिबागचा पत्ता नाही. खूप उशीर लागतो इकडे. पुण्या मुंबईच्या ट्रॅफिक खूप वाढले, अगदी 2 वर्षातच ट्रॅफिक खूप वाढले इकडे. तर बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो आपण. मित्रांनो, समोर जी बघताय ती आहे ते या स्टील कंपनी संपूर्ण फ्लायओव्हर तिकडे मटेरियल ट्रान्सपोर्ट करतो. तिकडे बोटने जहाजने मटेरियल यायला जातं, जो कच्चा मटेरियल लागतो लोखंड बनवायला, कचरा बनवायला. तर बघू शकता इकडून समुद्र नदी मिळालेली आहे. सो गाईज तर 6:56ला मी उतरलेलो आहे अलिबाग बसस्टँडवरती. तर राहायचं बघायचं आता. जर राहायचं रूम नाही मिळाल्या मला इथे तर मी डायरेक्ट पुण्याहून जतला जाणार, नाही तर इथून पुढे कुठली तर बस भेटेल त्यात जतला जाणार. मी कुठंच दुसरीकडे फिरणार पण नाही, राहणार पण नाही. लास्ट ट्रिप होऊ शकते माझी, मला असं वाटते. कारण राहायची सोयच नाही कुठे. एकट्याला म्हणतात 1000 दे 2000 दे, तर ते पण परवडत नाही आणि कॉटेज पण नसतात. बघूया आता इथे कुठे तर शोधूया रूम्स. तर मित्रांनो, आत्ता एकाला रूमवाल्याला फोन करून विचारलं तर तो म्हटला 2000 रुपये नॉन AC आणि 2500 रुपये AC. तर बघूया इकडे कॉटेज सिस्टीम एका जागी भेटेल असं सांगितलं आहे. आशीर्वाद नाहीतर अर्बन बँकेजवळ एखादा आहे, बघूया. इथेच आहे म्हणे समोर. तर चाललो आहे मी इकडे बसस्टँड इकडे मागे बसस्टँडच्या समोरच आलो आहे, सरळ रस्त्याकडे बीचकडे. तर बघूया भेटलं तर राहूया, नाही तर रिटर्न. सो गाईस तर फायनली अख्ख्या अलिबागमध्ये एकच कॉटेज सिस्टीम असणारे कॉट भेटलेले आहेत मला. तर इथे राहिलो आहे. लेटेस्ट इथं नाव आहे, तर मला सांगितले ते पाटील खानावळ म्हणून. त्याच्यामुळे मला थोडा उशीर झाला. 1 तासभर फिरलो मी इकडून तिकडं तिकडून इकडं. तर इथं भेटते. तर चला तुम्हाला नंतर कॉट दाखवतो, कारण कॉट आहेत बरेच आहेत आपल्यासारखे, ज्या आपल्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो तसेच कॉटेज आहेत. तर बघूया जेवणाचं बघतोय मी. तर मित्रांनो, जर तुम्हाला कॉटेज घ्यायचं असेल तर बसस्टँडपासून इकडे सरळ यायचं. बसस्टँडमधून बाहेर निघताना तर डाव्या बाजूला वळून आणि एकदा डाव्या बाजूला वळायचं. समोरच तिथे तुम्हाला मोनिका साडी सेंटर दिसतं. तर इकडे डाव्या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो तिथं लगेच आतमध्ये गेल्यानंतर लेटेस्ट काय तर आहे ते दाखवतो मी तुम्हाला. तर चला, समोर बघू शकता तिथं मोनिका फॅशन साडी सेंटर आहे. तर इथून आतमध्ये तुम्हाला कॉटेज सिस्टीम भेटून जाते. बसस्टँडपासून अर्धा 1 किलोमीटरवर आहे. तुम्हाला जेवण झाल्यानंतर मी दाखवतो. तर सो गाईस तर मी आलो आहे कृष्णा खानावळीमध्ये. तर शिवाजी महाराज पुतळ्याजवळून पुढे आल्यानंतर तुम्हाला ही खानावळ भेटू शकते. छोटीशी खानावळ आहे. बघूया, मी बांगडा थाळी मागवलेली आहे. तर कशी येते काय ते 200 रुपयेचा बोर्ड तरी लावलेला आहे. तर खूप गरमी आहे, कायमची गरमीच असते समुद्रकिनारी. तर बघू शकता खूप स्वेट येत. सो गाईस तर तुम्ही मोनिका साडी सेंटर जवळून समोरून आल्यानंतर तुम्हाला इकडे बघू शकता लेटेस्ट बाईक रेंटल अंडी, ते तुम्हाला रूम्स भेटून जातात. तर इथे नंबर दाखवून देतो तुम्हाला मी. गाईस तर असा हा इथला यांचा एरिया आहे. इथे गेम वगैरे आहे वाटतं. तर इथं कॉटेज दाखवून देतो मी तुम्हाला. बघू शकता इकडे किचन वगैरे आहे, टॉयलेट. आणि इकडे तुम्हाला एवढे कॉटेजेस आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 टोटल 9च बेड अवेलेबल आहे. तेवढे बुक झाले की झालं, मग रूमच घ्यावं लागते 2000ची. संडे सॅटरडे 2000, नंतर आणि 1500वर येऊन जातात. तर इथेच मी व्लॉग संपवतोय. उद्या बघतोय काय करायचं. तर व्लॉग आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.